का प्रसंग आहे। आत्ता मला अभिजित पाटील पण सांगत होते, दादा माझ्याही माढा तालुक्यातले काही माझे सहकारी पिंपळनेरचे 48 लोक जम्मू काश्मीरला तिथं थांबलेले आहेत। आम्ही काही हजारो लोक आपल्या महाराष्ट्रातली तिथं आहेत। काही जणांना तर ह्या भ्याड हल्ल्यामध्ये स्वतःचा जीव गमवावा लागला। फार वेगळ्या पद्धतीचं ह्या ज्या कोणी अतिरेकी होते त्यांनी केलेलं आहे। सगळा देश ह्याचा बदला कधी त्या ठिकाणी घेतला जातो, ह्याला जशास तसं उत्तर कसं दिलं जातं, ह्या सगळ्या विचारामध्ये आहे। पंतप्रधानांनी पण काल महत्त्वाची मीटिंग घेतली। त्यांचे बाकीचे सगळे काही जे गोष्टी आपल्या हातात होत्या त्या बंद करण्याचं काम हे देशाच्या पंतप्रधानांनी केलं। परंतु आज देश एकसंघ ह्या सगळ्या भ्याड हल्ल्याच्या मागे जी शक्ती आहे त्या शक्तीचा बिमोड करण्याकरता, त्या शक्तीचा नाश करण्याकरता परत कदापि तुमच्या माझ्या देशामध्ये अशा प्रकारचा प्रसंग हा कुणावर येता कामा नये, ह्याबद्दलची खबरदारी, काळजी हे घेण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे।